अंतःकरणे विचारू. एक गोष्ट मला काय करायची, विचारायची. ही गोष्ट माझ्या चित्तामध्ये आहे, मी तुम्हाला काय करतो, विचारतो. ते एक हो या तरी अंतःकरणे विचारूया. तुमचं बोलणं एक नाहीये, म्हणजे व्यर्थ बोलतात, म्हणजे डबल बोलतात. कधी ज्ञानाचा पुरस्कार करता, कधी कर्माचा पुरस्कार करता. म्हणजे तुमचं एकही बोलणं असतं तर मग मला त्याचा विचार करता आला असता. विचारूये एक होय हे बोलणं असतं तर अंतःकरणू विचारूये, अंतःकरणामध्ये मला विचार करता आला असता. कारण तुम्ही द्विधा स्थितीमध्ये बोलताय, द्विटप्पी बोलताय, कधी असं कधी तसं. मागा सगळं कर्माचा संन्यास, तुम्हीच किरवसाला भोवस, म्हणजे सर्व कर्माचा संन्यास. तुम्हीच निरूपीला होता भोवस. सर्व मागच्या अध्यायामध्ये सकल कर्माचा संन्यास हा तुम्हीच सांगितला होता. तरी कर्मयोगी किवी हातील सतुकित सापडते. सगळ्या कर्माचा संन्यास तुम्ही सांगितला. आता कर्मयोगामध्ये पुन्हा अति प्रीतीनं काय करता तुम्ही, अतिरस पोखीत असा, म्हणजे वाढविता, म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्टली बोलता कर्मयोग श्रेष्ठ आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या कर्माचा संन्यास सांगितला, मात्र आता काय करताय तुम्ही की त्या ठिकाणी पुन्हा बोलणं काय करताय, म्हणजे तुम्ही प्रतिपादन कशाचं करताय, कर्मयोगाचं. आणि एकीकडे कर्म संन्यास सांगितला. कर्मसंन्यास म्हणजे कर्माचा त्याग करायचा समग्र पद्धतीने. आणि आता तुम्ही कर्माचा कर्मयोग सांगितला. आयुष्य व्यर्थ हे बोलता. व्यर्थ म्हणजे दुटप्पी, दोन अर्थाचं बोलता. म्हणजे अर्थाचं जे आहे बोलणं तुमचं एकच आहे बोलणं, आयुष्य व्यर्थ हे बोलता. आम्हा नेत्याच्या शिस्ता, आम्ही आमच्यासारखे जे नेते माणसे त्या नेत्या अज्ञानी जनाच्या मनाला आपुल्या नेत्याच्या चित्ता आपुल्या चाडे अंता उमजू नये. आपुल्या चाडे उमजू नये. अज्ञानी माणसाला हे तुमचं बोलणं लक्षात येत नाही. सहसा तुम्ही जे बोलताय ते आमच्यासारख्या नेत्या माणसाला काय होत नाही, उमजत नाही, ते आमच्या लक्षात येत नाही. ऐके एक सारा ते बुद्धीचे. तुम्ही काय करा, एक सारा ते बुद्धीचे. म्हणजे एक सारा ते शब्दाचा अर्थ होतो एक तत्वाचं प्रतिपादन करा. एक सारा ते जे सारा आहे ते एकच, त्याचं काय करा तुम्ही प्रतिपादन करा. तर एकनिष्ठची बोलीचे. एकनिष्ठ म्हणजे द्विधा स्थितीमध्ये बोलू नका, एकनिष्ठ बोला. हे अनेकी काय सांगीचे तुम्हा प्रति, हे तुम्हाला सांगायची गरज पडू नये की तुम्ही एकनिष्ठ बोला, कन्फ्यूज करू नका, सांगायची गरज नाही. म्हणजे तुम्हा प्रति. तर याची लागी तुम्ही म्या रावळ असे विनवितले होते. हे राव मी याकरता तुम्हाला रावळाशी म्हणजे देवाला तुम्हाला विनंती केली होती. काय विनंती केली होती की हा परमार्थ ध्वनीतीने बोला, ध्वनीत बोलू नका, उघड बोला, गुढार्थानं संक्षेपानं बोलू नका, तर स्पष्ट बोला. हा परमार्थ आहे, तुम्ही ध्वनीत बोलताय. आमच्यासारख्या सामान्य चित्ताला लक्षात येत नाहीये ते. बरी मागीला असू देवा, पण मागचं जाऊ दे, झाले ते झालं, मागीला असू देवा. आता प्रस्तुती उकल देखावा. आता प्रस्तुत समयी उकल देखावा. उकल देखावा म्हणजे उलगडा काय करावा, स्पष्ट करा, उलगडा करून दाखवा. सांगे दोही माझी बरवा मारून कवन. या दोन पद्धतीमध्ये कर्मयोग आहे आणि एक ज्ञानयोग आहे. त्या कर्मयोग ज्ञानयोगामध्ये मार्ग कवन श्रेष्ठ मार्ग कोणता आहे, कर्मयोग आहे का कर्मसन्यास योग आहे. नेमका श्रेष्ठ मार्ग ज्ञान मार्ग श्रेष्ठ आहे, कर्मयोग श्रेष्ठ आहे. मार्ग कवन नाही का, असा मार्ग आम्हाला सांगा. तो मार्ग कसा असला पाहिजे. याला फोन केला भागवत बोल ना, काय म्हणते सांगितलं माझी बरोबर मार्ग कोण कसा मार्ग असला पाहिजे, जो परिणामीचा निर्वाळा. परिणामीचा निर्वाळा म्हणजे काय, शेवटाचा
शेवट याचा काय पाहिजे, चांगला पाहिजे. म्हणजे निवाडा, शेवटी शेवटपर्यंतचा निवाडा अचुंबित ये फळा. अचुंबित म्हणजे बिनचूक परिपूर्ण पद्धतीनं तो फळाला यावा, फलद्रूप व्हावा. अचुंबित ये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सवियाची. सोबतच अनुष्ठिता प्रांजळा, अनुष्ठान करण्याकरता त्याचं साधन सुद्धा कसं पाहिजे, अनुष्ठान करण्याकरता प्रांजळा अत्यंत सोपं पाहिजे. फळाला बी ते अचुंबित सहज आणायचं, ते फळाला प्राप्त व्हावं आणि ते साधन करताना सुद्धा काय नसू नये, कष्ट नसते. म्हणजे साध्यही त्याचं चांगलं असावं आणि साधनही चांगलं असावं. अनुष्ठिता तरी प्रांजळा असावी याची. हा मी थोड्या वेळाला लावतो आता पाठ चालू आहे. अनुष्ठिता तरी प्रांजळा सवियाची. सवियाची अनुष्ठिता प्रांजळा. आणि मग त्याचं अनुष्ठान करणं सुद्धा कसं असलं पाहिजे, प्रांजळा, चांगलं असलं पाहिजे. अनुष्ठान करण्याकरता तो सहज असला पाहिजे. जैसे निद्रेचे सुख न मुळे उदाहरण देतात. तो मार्ग कसा असला पाहिजे, जसं निद्रेचे सुख न मुळे आणि मार्ग त्रिभुवन सांडे तैसे सुखासना सांगणे सोपे होय. म्हणजे झोप तर मोडणार नाही आणि अंतर खूप काढले जाईल, असं एकच मार्ग आहे. तो कोणता, रेल्वेचा. महाराष्ट्रात बसलं की तिथंच उठायचं काम आहे. इथं झोपलं गुजरात मध्ये, राजस्थान मध्ये उठायचं काम आहे. म्हणजे झोप असा आपला प्रवास पाहिजे की जैसे निद्रेचे सुख न मोडे. झोपीचं सुख तर मोडणार नाही आणि मार्ग त्रिभुवन सांडे, मार्ग तर कटला पाहिजे. असा कोणाला प्रवास आवडतो, नाही तर मग प्रवासही कटणं आणि दन केला लागत असते तर तसं पण आवडत नाही. एसटी येते तैसे सुखासना सांगडे सोपे होय. अर्जुन म्हणतो भगवान तसं म्हणजे सुखासन म्हणजे काय, आपण सुखासन करतो. सुखी आसन म्हणजे पालखी, थोडक्यात पालखीसारखं नाही का, बरोबरीचं. सांगडे सोपे होय. पालखी पहिल्या काळात पालखी होते, प्रवासाला पालखीत घेऊन जात होती. पालखी म्हणजे झोप लागत होती बेस्ट निवांत. असं कारण त्याला त्या माणसं न्यायचे, खड्डा फटा काहीच कळायचं नाही, खांद्यावर काय करणार आहे. पालखीमध्ये झोपलेला माणूस नाही का, त्याला सुखासना म्हणायचे. सुखासना सांगडे, सुखासन म्हणजे आनंदी आसन, जे सांगडे सोपे होय. तसा हा काय पाहिजे, मार्ग पाहिजे. येणे अर्जुनाचे बोले देव मनी रिजिले. अशा अर्जुनाच्या बोलण्यानं देव मनात काय झाले, रिजिले नाम प्रसिद्ध झाले. देव म्हणे रिजिले मग होईल ऐक्य म्हणे त्याला संतोष नाही. त्याने सांगितलं काय अडचण आहे अर्जुना, तू म्हणशील तसं होईल नाही का. देखा कामधेनु ऐशी माय सदैवा दया होय, तो चंद्र ही पहिला आई खेळावया. कामधेनु सारखी आई म्हणजे उदाहरण ज्ञानोबा देतात, त्याला ज्ञान वारायचं तर भगवंतच प्रसन्न, त्या अर्जुनाला काय कमी असणार आहे. कामधेनु सारखी आई आहे. आई म्हटलं की मुलांची इच्छा पूर्ण करत असते, काही बी इच्छा पूर्ण करते आई, कारण इच्छाच त्याच्या जास्त नसतात ना. मुलाची इच्छा खाणं पिणं झोपणं उठलं त्याच्या आधी इच्छा असली की आईला सांगताना आई पूर्ण करत असते. पण एखादा सदैवा म्हणजे दैववान, दैववान असं दैववान एखादा पुरुष आहे आणि त्याला माय कामधेनु सारखी, मग त्याला काय कमी आहे. आई साधारण असलेली इच्छा पूर्ण करते, त्याला आईच कोण मिळाली, कामधेनु आईशी माय सदैवा दया होय. चंद्र परीला खेळावाय, मग त्याला काय, त्याला वाटलं आपल्याला चंद्राचा पाहिजे तर चंदू सुद्धा खेळायला आणतो. चंद्रू ही परीला आहे खेळावाय. त्याने सांगितलं मला फुटबॉल करायचं चेंडूचा, तरी सुद्धा चंद्राचा त्याला फुटबॉल करता येऊ शकतो. असे तिथे काय आहे, बायपास. शंभूची प्रसन्नता, शंभू प्रसन्न झाली होती. त्याला कोणाला उपमान्याला, कारण तो दूध मागण्याकरता गेला होता, दूध. आणि मग त्याला काय वाटीभर त्याला दूध पाहिजे होतं. देवाला सांगितलं तपश्चर्या केली, माझ्यावर प्रसन्न केलं. उपमन्यू एक बाळ
10 कुटे. ते कधी म्हणायचं दूध दूध, त्याला आई ते पिठाचं पाणी काढून द्यायचे आणि मग ते पिठाचं पाणी काढून दिल्यामुळे त्याला त्याच्यातच ते सूप मानायचा, दूध मानायचा. ते दिवशी शेजाऱ्याच्या ते गेला, मग त्यांनी ते दूध आता श्रीमंत घरचं नाही का, आळविलेलं घट एकदम काजू बदाम हे टाकलेले असे, आणि ते दूध त्याने पिलं. तुम्ही याला काय म्हणते, तुम्ही दूध म्हणतात. तुम्ही माझ्या आई तिथे काय होतं मग तिच्या लक्षात आलं हे दूध असते असं असतं. मग घरी दुसऱ्या दिवशी आई मला दूध पाहिजे, तिने नेहमीप्रमाणे पीठ टाकून दिलं वाटीत काढून. त्यानं सांगितलं हे दूध नाही, दूध ओरिजिनल असते. आतापर्यंत चव चाकली नव्हती म्हणून काय झालं म्हणजे आता मला माहित झालंय. म्हणजे बाळा आपली परिस्थिती तसं दूध मिळायला काय करायला लागेल म्हणे, देवाकडे जा म्हणे, देव तुला देईल. महादेवाला प्रसन्न करण्याकरता गेला तो. मला वाटीभर दूध पाहिजे म्हणून महादेवा शिवजी त्याला प्रसन्न झाले. काय पाहिजे तुला, त्याने सांगितलं दूध द्या. किती, वाटीभर. तर मागणाऱ्याला नाही अक्कल, पण देणाऱ्याला तर आहे ना. म्हणून परमात्म्याने त्याला वाटीभर दूध नाही दिलं, समुद्रात देऊन टाकला दुधाचा. उपमन्याच्या अर्था शंभूची प्रसन्नता, महादेव प्रसन्न झाले. आणि उपमन्याची अर्था उपमन्यूच्या इच्छेनं काय शिराब्दी, अब्दी म्हणजे समुद्र, क्षीर म्हणजे दुधाचा समुद्र, शिराब्दी दूध भाता द्यायची ना. त्याला दूध भातासाठी महादेवानं काय करून टाकला, समुद्र देऊन टाकला दुधाचा. का तर कारण प्रत्यक्ष प्रसन्न कोण झाले, शिवजी झाले, महादेव झाले. तसा अवदार्याचा कुरुटा, जिथं उदारतेचा कुरुठा आहे. कुरुठा शब्दाचा अर्थ होतो ठेवा, साठा. ज्या घर आहे ते कशाचं घर आहे, औदार्य नावाची जी गोष्ट आहे. औदार्य इतकं कोणाला असतं ते देवाकडून उष्ण मिळालेलं असतं. जो प्रत्यक्ष औदार्याचा कुरुठा आहे तो श्रीकृष्ण आपू झाली असं वाटतो. कृष्ण जाता आपला झालाय का, सर्व सुखाचा वसोटा तो चिन्हा, मग तिच्या सुख नाही. याचा चमत्कार काय सा, याच्यात काय चमत्कार आहे. भगवंतानं सगळी इच्छा पूर्ण केल्या तर नवल काय, नाही केल्यावर नवल आहे. गोसावी लक्ष्मीकांता ऐसा. गोसावी म्हणजे मालक. कोण आहे, लक्ष्मीचा कांत म्हणजे कोण, पती. श्रीकृष्ण म्हणजे विष्णू. त्या विष्णू लक्ष्मीच्या कांत कृष्णासारखा कोण आहे, मालक आहे. ज्याचा सामान्य मालक असतो त्याला काही कमी नसतं, मग कृष्णासारखा मालक ऐसा. आता आपुल्या साडे सवेसा मागावा की, आपल्यानुसार आपल्या इच्छेप्रमाणे कामागुणे बरं. म्हणून अर्जुना म्हणितले, म्हणून अर्जुने म्हणितले ते हसून येरदी दिले. अर्जुनाने जे म्हणलं होतं भगवंताला चल अर्जुना काय अडचण नाही, तेच सांगून बोलले काय कृष्ण. आता तू म्हणतो ना तेच तुला सांगतो. तू म्हणतो एक सांगा, एक सांगा, एक सांगा, दोन फाटे फोडणार आमची बुद्धीला तर सांगतो. चल श्री भगवान वाचे संन्यास कर्मयोग निश्रेयस सदांगो तयोस्त कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. आता सांगतात मग तो म्हणे गाप कुंतु सीता हे संन्यास योग विचारता मोक्ष कर्तृत्वता दोन्ही होती. तो म्हणे कोण म्हणे, कोणाला म्हणे, कुंती सुता म्हणे. अर्जुन म्हणतो तो म्हणे कुंती सुता हे संन्यास योग विचारिता. संन्यास योग म्हणजे संन्यास योग म्हणजे कर्म संन्यास व कर्मयोग. संन्यास आणि योग हे दोन शब्द आहेत ना. संन्यास योग असा स्वतंत्र अर्थ नाही घ्यायचा. संन्यास आणि योग म्हणजे कर्मयोग. कर्मयोग आणि कर्मसन्यास योग विचारिता. यांचा जर विचार केला, यांचं चिंतन केलं तर मोक्षकर तत्वता दोन्हीही होती. मोक्षकर म्हणजे मोक्ष प्राप्त करून देणारे वास्तविक दोन्ही बी आहेत. दोन्ही बी म्हणजे कोण, हा दोन्ही बी आहेत मोक्ष प्राप्त करून देणारे. नाही का असं नाही असं काही तू हे करतो म्हणून. तरी जाणून या सगळा कर्म योग कीर प्रांजळा. पण तरी त्याच्यात दोन्ही जरी असले म्हणजे दोन्ही मोक्षाला प्राप्त करून देणारे असले तरी सुद्धा तरी जाणून या सगळा, जाणा नेना सगळा. जाणत्या नेत्यांना हा कर्मयोग काय आहे त्याच्या स्वरूप आहे. दोन्ही मोक्षाला प्राप्त करून देतात पण सगळ्यात सुलभ मोक्ष
दोन्हीने मिळतो, पण आपल्या योग्यतेनुसार आहे ना. जैशी नाव उदाहरण देतात, जैशी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. जशी नाव लेकर बाळ याच्यामध्ये काय असते ती सोपी असते सगळ्यांसाठी. लेकरासाठी नाव चांगली आहे, म्हाताऱ्यासाठी चांगली आहे, तरुणांसाठी चांगली आहे, बायबापड्यासाठी नाव चांगली आहे. नाही तर जशी नाव स्त्रिया बाळा तोय म्हणजे काय? तोय म्हणजे पाणी. तोय शब्द अर्थ होतो पाणी. तोय तरणी पाण्यामध्ये तरुण जाण्याकरता ती कशी आहे? सगळ्यांना सारखी आहे, नाही का? म्हणजे खरोखरच ती काय लोक म्हणजे हा कर्मयोग कसा आहे सगळ्यासाठी चांगला आहे, धोपट मार्ग आहे, श्रेष्ठ मार्ग आहे. तैसे सारासार पाहिजे तरी सोपा हाच देखीजे. सारासार विचार जर केला तर सोपा कोणता मार्ग आहे? हाच म्हणजे कोणता? कर्मयोग. कर्मयोग सोपा आहे सगळ्यासाठी. येणे संन्यास फळलाय अनायासे. काय होतं, हा जर कर्मयोग आचरण केला तर अनायासे काय मिळतं? संन्यासाचं फळ मिळतं, म्हणजे कर्म संन्यास योगाचं फळ मिळतं. याच्यामध्ये लपलेला आहे. म्हणजे याचं जर साधन केलं तर फळ त्याचं मिळाले. कशाचं? कर्मसन्यास फल मिळाले त्याला, अनायासे फळ मिळतं. आता याची लागी सांगेन तुझं संन्यास याचे चिन्ह, मग सहज अभिन्न जाणं शिकू, नाही का? मग तुला याची लागण संन्यासाचं काय सांगन चिन्ह, मग सहजपणे तू काय बसले का जाणशील. नेयस नित्य संन्यासी येऊन दृष्टी न कांक्षते निर्द्वंद्वी महाभाव सुखंबंधात प्रमुच्यते. तरी गेली याची शेण करी न पोहता चालणं जरी निश्चुलांतरी मेरू जैसा. तर सांगतात तरी गेली याची शेण करी, म्हणजे तर संन्यासीचं लक्षण सांगतात. काय लक्षण आहे? तर ज्ञेय संन्यासी नित्य संन्यासी संन्यासी ज्ञेय. तर संन्यासीचं काय लक्षण आहे? तो संन्यासी जाण कोण? गेली याची शेण करी, म्हणजे गेलेल्या गोष्टीचा काय करत नाही, तो खेद करत नाही, आठवण करत नाही. ते गेलं का गेलं. आणि न पवता चाडणं जरी, जे काय मिळालं नाही तर त्याची काय करत नाही, तो इच्छा धरत नाही. म्हणजे त्याच्या प्राप्तीची काय करत नाही, इच्छा करत नाही. जो सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा. त्याचं कारण आहे तो मेरू जैसा सुनिश्चळ नाही. सुनिश्चळ निश्चय म्हणजे चलाय मान नाही, निश्चळ आहे. आणि कसा आहे मेरू जैसा, म्हणजे गंभीर आहे, धीरगंभीर आहे, स्थिर आहे. मी माझी आठवण, मी माझे असं ज्याचं विसरून गेलं, विसरले जायचे अंतःकरण. पारता तो संन्यासी जा निरंतर. अर्जुना तो संन्यासी कोण? ज्याला मी आणि माझं या दोन गोष्टी आठवत नाही, तो खरा संन्यासी. मी माझी आठवण, विसरले जायचे अंतःकरण, पारता तो संन्यासी जा निरंतर. संन्यासीची व्याख्या काय सांगितली ज्ञानावरानं? मी आहे आणि हे माझं आहे याची आठवण नाही. म्हणजे मी माणसाला काहीला मी माझं नाही तेवढं बरं वाटत जायला, काहीला सगळ्यालाच प्रीती असते, काय नाही माझं, पण मीवर प्रेम असतं. दुसऱ्याचा नाही विचार पण माझा असतो. काहीला आपलं काही नसतं पण जगाचं पडलेलं असतं. दोन्ही बी नाही. मी माझी आठवण ज्यांचं काय नंबर 1 व्याख्या आहे, पाठ केली पाहिजे. मी माझी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तू संन्यासी जा निरंतर. जो म्हणे ऐसा झाला, ऐसा राम कैसा असा, ज्याला मी माझी आठवण संपली तो खरा संन्यासी. शरीर माझं का आणि शरीरासंबंधी माझे का, सगळीच आठवण ज्याला विस्मृती झाली, त्याला आता काय नाही, तिची वृत्ती परमात्मा स्वरूपात गुंतली, तर तो खरा संन्यासी. जो म्हणे ऐसा झाला, संगी तोची सांडला. संगी नाम आसक्तीनं तोच सांडले गेला, आसक्ती तिची सुटली, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. म्हणून तो काय झालेला आहे? सुखे सुख पावला, अखंडित सुखे सुख पावला. सुखाला, अखंडित सुखाला काय झालेला आहे? प्राप्त झालेला आहे. आता गृहाधिक आगवे ते काही न लगेच ते जावे. ज्ञानोबाराला हे संन्यास विधीचा संन्यास मान्य नाही, अवस्थेचा संन्यास मान्य. ज्ञानोबारा म्हणतात कशाला ग्रस्ती माणसाला संन्यास घ्यायचा? आधीचे ग्रस्ताश्रमाचे ओझे आधीच कपाळी आहे सहजे, आधीच ग्रस्ताश्रमाचं ओझ आहे, ते सांडून पुन्हा संन्यासाचं कशाला घ्यायचं ओझ? तर संन्यास ज्ञानोबाराला वृत्तीचा संन्यास आवडतो, विधीचा नाही.
ज्ञानोबा काय म्हणतात त्याला घरदार सोडायची गरज नाही. आता गृह अधिक आगवे काही लगेच ते जावे, त्याला काही सोडायची गरज नाही घरदार वगैरे. का जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून याचा अर्थ का जे जे म्हणजे काय जे शब्दाचा अर्थ जे मन आहे ना ते घेते झाले स्वभाव, म्हणजे जे अंतःकरण आहे ज्या अंतःकरणानं आसक्ती सगळ्याचा संबंध पकडायचा असतो तेच काय झालंय आता मन निसंकल्प झालेलं आहे नाही का, निसंग झालेलं आहे. मग आता खास संन्यास घ्यायचा असतो त्या मनामुळं, त्या मनानं सगळ्यांची आसक्ती सोडल्या. आता कशाला त्याला घरदार सोडायची गरज आहे, आता काही गरज नाही त्याला. जे घेते झाले स्वभावे म्हणून अर्जुना त्याला घेणं आणि टाकणं हे दोन्ही राहिले नाहीत. त्याला काय असं हेच राहिलं ना संकल्प, तर मग ते मनच निसंग झालंय आता त्या महात्म्याचं. तर संन्यास घ्यायचा पणच असतो, मनासाठी घ्यायचा असतो. मनाची धारणा होण्याकरता कपडे असते संन्यासाचे भगवे वस्त्र, त्याचं तर मनच तसं झालंय. त्याला आता काय करायचे, देखी अग्नी जुनी जाय मग राखुंडी केवळ होय. एक जुनिंगला आग लागली, 10,000 रुपये क्विंटल भाव आणि अख्ख्या जुनिंगला आग लागली आणि ते भरभर पेटतो. आणि मग तिथं जाऊस तर गाडी तर काय झाली, राग झाली. देखी ते अग्नी सगळा इजून गेला गाडी तर. आणि मग तिथं काय झाली, मग देखी अग्नी इजून जाय मग ते राखुंडी केवळ होय. आता मग म्हणजे राखुंडीत आता कापूस गवसायला लागले ते कापसे गिवसी जिया परी नाही का, ते कापसे गिवसी जिया परी. त्याच्यात कापूस गवसाणार आता राखुंडीमध्ये आता नाही. तसं अंतःकरणामध्ये आता ते विकार सापडणार नाही, कारण त्याची राखुंडी झाली. आता अंतःकरणामधले विकार निघून गेले, त्याच्यामुळे त्याच्या चित्तामध्ये काही नाहीये, कामना आसक्ती भावना नाहीये. मग तशी आसक्तीने उपाधी असलेल्या उपाधीनं शरीर घरदार लेकर बाह्य उपाधी अंतर उपाधी जे जे आहे ना कळीचे तो कर्मबंधी, त्यानं तो कर्मबंधनाला आकळल्या जात नाही, मोकळा राहतो. घरात असेल, दारात असेल, लेकरा बाळात असेल, त्याच्या मोठी जिम्मेदारी असेल, त्याच्या काही पद असतील, पदभार असेल, पण अशा उपाधीनं तो आकळल्या जात नाही. कर्मबंधी नाकळीचे. जयाची बुद्धी संकल्प नाही, ज्याच्या बुद्धीला संकल्प नाहीये सहज करता येऊन काय करतो कर्म करतो. म्हणून कल्पना जे सांडे अर्जुना, ही कल्पनाच दुःखाला कारण आहे. म्हणून विकल्प म्हणजे कल्पना, विकल्प अंतःकरणातून ज्या महात्म्याने सांडले ना तर तो संन्यास झाला. त्यामुळे रे म्हणून कल्पना जे सांडे जे कल्पना म्हणजे विकल्प ते सांडून टाकला तेच का संन्यास, तेच खरा संन्यास आहे. ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास येऊ. म्हणून अर्जुना दोन्ही आम्ही काय म्हणजे एकच म्हटले, कर्मयोग आणि संन्यास योग काय झाले एकच म्हटलेले. सांख्य बाला प्रोदंतेन पंडिता एकमप्य असे सम्यक उभे ते फलम. आता ही चूर्णिका आहे, चूर्णिका म्हणजे अवतरणिका, म्हणजे खालच्या श्लोकाची सुरुवात करून दिली या वहीमध्ये. आता खाली सांगतात ज्ञानोबा आहे, एरवी तरी पार्था जे मूर्ख होते सर्वथा ते सांख्य योग संस्था जाणती. की जे मूर्ख माणसं आहेत ते सांख्य योग संस्था केवी जाणती, म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग यांची व्यवस्था ही त्यांना काय कळणार आहे मूर्ख माणसांना नाही का. म्हणजे ते वेगळं मानतात, त्यांचा समन्वय मानित नाही. कशाचा, ज्ञानयोगाचा आणि कर्मयोगाचा. सहज ते अज्ञान जेवण राहिलं काय, सहज ते अज्ञान नाही का, सहजच काय ते अज्ञान. मनोनी मनिती ते भिन्न, म्हणून ते काय म्हणतात भिन्न म्हणतात. येरी दीपा प्रति काय आनंद प्रकाशाती, येरी दीपा प्रति काय आनंद प्रकाशाती. दोन दिवे येत, दोन दिव्याचा वेगवेगळा प्रकाश असतो का, एकच असतो. दीपा प्रति काय आनंद प्रकाश, आनंद दीपा प्रति काय प्रकाशाती नाही, आनंद दीपा प्रति काय प्रकाशाती नाही. अर्जुना निरनाळ्या देवांचा एकच प्रकाश असतो, दोन दिवे येतात, दोन दिव्याची मात्र प्रभा मात्र काय
एकच. तसे दोन जरी साधना असली तरी त्यांचं फळ मात्र काय? पै सम्यक एके अनुभवे जी जाणितले देखील तत्व आगवे दोही ते ऐक्य भावी मानती का. अर्जुना, पण ज्यांनी योग्य सम्यक अनुभवानं, आपल्या योग्य अनुभवानं अर्थात चांगलेपणानं देखील तत्व आगवे, तत्व म्हणजे परब्रह्म स्वरूप त्यांनी जाणले, ते दोही ते ऐक्य भावी मानती का. ज्यांनी अनुभव घेतला परम तत्वाचा ते दोही तेही ऐक्य भावी मानती का. दोन्हीलाही ऐक्य भावानं म्हणजेच दोन्ही साधनं एकाच फळाला प्राप्त करून देणार आहेत, त्यांच्यात भेद मानत नाही का, एकच आहेत असं मानतात, ऐक्य भावानं मानतात. दोही ते नाम ज्ञानयोग. यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकम सांख्यांचे योगम च पश्यति सपश्यति. आणि सांख्य जे पाहिजे तेच योग्य आगमिते. अर्जुना, काय आहे जे सांख्य, सांख्य म्हणजे काय? ज्ञानमार्ग. सांख्य जे पाहिजे ज्ञानमार्गानं जे प्राप्त होणार आहे ना, तेची योगी गणिते, तेच कर्मयोगानं प्राप्त होणार आहे. जे तेच योगी, योगी नाम कर्मयोगी गमीचे तेच नाही. म्हणून ऐक्य दोन्ही ते सहज यापरी, म्हणून दोन्हीचं ऐक्य मानलेलं आहे. कोणाकोणाचं? ज्ञानयोगाचं आणि कर्मयोगाचं. यांना भिन्न मानणारे शहाणे नसतात, एकच मार्ग आहे. जे की आकाश आणि अवकाशा. आकाश म्हणजे काय? अवकाश म्हणजे पोकळी जात. आकाश म्हणजे काय? पोकळीच. आकाश आणि अवकाशा भेद नाही जैसा तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. तैसे ऐक्य ओळखे, पण कशाच ऐक्य ओळखे? योग संन्यासा ऐक्य ओळखे. योगाचं अर्थात कर्मयोगाचं आणि संन्यास योगाचं काय करतो तो? ऐक्य ओळखतो. तया अशीच जगी पाहले हे पशिती सपशिती. हे पाहिलं तू न पाहिलं खरं, असं जो पाहतो तोच पाहतो, नाही तर बाकी आणले. तयाशीच जगी पाहले, त्यानंच या जगात काहीतरी खरं पाहिले नाही. आपण पितेची देखील आपल्याला स्वतःला स्वतःच त्यानंच ओळखीलंय नाही का. आपण पे आपल्याला स्वतःला काय केलं त्यानं, म्हणजे स्वतःला आपणास ओळखलेलं आहे. जया सांख्य योग जाणले भेदवे. कोण? जया सांख्य आणि योग भेदेवीन जाणवले. तयाशीच जगी पाहिले तेनेच आपण पे देखील. ज्याला सांख्य आणि योग काय झाले? भेदेवीने समजले नाही का, भेद नसताना समजले, त्यानेच खऱ्या अर्थानं पाहिलं. बाकीच्या एक पश्चिती सपश्चिती तयाशी जगी पाहिले, त्यानंच या जगात काहीतरी पाहिले खरं खरं. आपण पे स्वतःला बी त्यानंच ओळखले. ज्याला सांख्य योगामध्ये आणि कर्मयोगामध्ये भेद वाटत नाही, काही भेदाचे नाही, साधन नाही, वादावाद करायचा काही विषय नाही. कर्मयोग ज्ञानयोग एकच आहे. सांख्य संन्यास असतो महाभाव दुःख मापतो योगतः आणि योगयुक्त ब्रह्म नचिरिनादी गच्छति. अर्जुना, लक्ष द्यायला ना, कदर चाललंय. माझा आवाज बसलाय, सगळं शांत शांत वातावरण झालं. माझी नाही, बाकीची आम्हाला काय नाही. मग फार मोठं सुद्धा पडल्यासारखं वाटायला. भाऊ समजलं का? हो. संन्यास असतो महाभावो दुःख मापतो मयोगतः योगयुक्तो मन चिरेनादी गच्छति. अर्जुना, जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमित्त वैला पाहे. जो युक्तिपंथे म्हणजे त्या युक्तीच्या पंथानं, युक्तीच्या मार्गानं, योग युक्तीनं किंवा योग मार्गानं असा अर्थ घ्यायचा. योग ज्ञान मार्ग नाही घ्यायचा, योग मार्ग अर्थात कर्मयोग. कर्मयोगाच्या मार्गाने जातो. युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, जो मोक्षाच्या पर्वतावर चढतो. मोक्षाचा पर्वत आहे, त्या मोक्ष पर्वतावर चढतो. पण कोण्या पंथानं? ह्या मार्गानं, ह्या वाटानं जातो. तो महासुखाचा निमित्त वहिला पावे.
तो महासुखाचा निमता म्हणजे टोक नाही का, माथा वहीला पावे. त्या महासुखाच्याला वहीला म्हणजे सत्वर पावतो. येरा योग स्थिती जया सांडे म्हणजे ज्याची योग स्थिती म्हणजे काय, कर्मयोग. कर्मच करत नाही, कर्म करत नाही आणि कर्मयोगाचा काय करतो, तिरस्कार करतो, कर्मयोगाचा त्याग करतो. तो वायाची घाव्याशी पडे. वायाच काय करतो, उगच उगच छंदात पडतो. वायाची घाव्याशी पडे. परिप्राप्ती काही न गळे संन्यासाची. मग उगा तो हव्यास करतो, मोठेपणा जातो आणि त्याला संन्यासाची प्राप्ती होत नाही. म्हणजे संन्यासाची प्राप्ती म्हणजे काय, ज्ञान योगाचे ज्ञानस्वरूप होऊ शकत नाही, ज्ञानाला प्राप्त करू शकत नाही. संन्यासाची परिप्राप्ती काही न गळे संन्यासाची. योगयुक्तो म्हणजे ब्रह्म नचरेना अधिगच्छति. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्मा भूतात्मा भूतात्मा पूर्णत्वेने विद्यते. जेणे भ्रांतीपासून हिरतले. आता ते महात्म्याचं लक्षण सांगतात. भ्रांतीपासून हिरतले म्हणजे भ्रांतीपासून हिरावून घेतलेलं मन. गुरुवाक्य मन धुतले. भ्रांतीपासून मन काढून घेतलं आणि गुरुवाक्यानं काय केलं, धुतलं. मग आत्मस्वरूपी घातले रोवण्या. मग ते आत्मस्वरूपामध्ये रवून ठेवलं मन. भ्रमापासून काढलं, ते भ्रमापासून काढून श्री गुरुवाक्यानं धुतलं आणि भ्रांती आत्मस्वरूपामध्ये काय घातलं, रवून घातलं. कसं, जैसे समुद्री लवण न पडे. समुद्री तव वेगळे अल्प आवडे. अल्प आवडे, अल्प आवडे शब्द अर्थ दिसतं. आवडे शब्द जवळपास 100 वेळेस गेला असेल. आवडे म्हणजे काय, तेव्हा दिसतं. आवडे आवडे म्हणजे काय, दिसत. म्हणजे तवची वेगळी अल्प आवडे. जसं समुद्रातून मीठ बाहेर काढलेलं, समुद्रात मिळालं नाही तोपर्यंतच काय ते अल्प. अल्प म्हणजे छोट दिसत. समुद्रापेक्षा वेगळं तोपर्यंत समुद्रात आलतोय म्हणजे बाहेर कडे कुठे दिसत. समुद्रात जोपर्यंत मिळालं नाही तोपर्यंत ते अल्प आहे, खडा आहे. समुद्रात मिळालं ते समुद्रच आहे. आता एक बाजूला काढलं बाबा मिठाचा खडा समुद्र त्याला फेकून तेवढं झालं, ते एवढा समुद्र एवढं झालं. मग ते होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा जेव्हा त्याच्यात मिसळलं ना, मिळे तेव्हा सिंधूचे एवढे होईल. म्हणजे आता ते केवढं झालं, समुद्र एवढं झालं. नाही तसा जीव हा जोपर्यंत परमात्म्यात मिळाला नाही तोपर्यंत तो जीव आहे, छोटा आहे, 3.5 हाताचा आहे. एकदा परमात्म्याच्या स्वरूपात मिसळला की जेवढं ब्रह्म मोठं आहे तेवढंच ते मोठं होतं. आता त्याला वेगळं अस्तित्व नाही. तसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य झालं. संकल्प त्या मनाचा निघून गेला, त्या मन त्या परब्रह्म स्वरूपात प्राप्त देवच होऊन जातं. ते मन, मनाला काही वेगळं अस्तित्व थोडंच आहे. संकल्प केल्यामुळे ते मन वेगळं झालं. ज्याच्या जे अंतःकरणातला संकल्पच निघून गेला ते मन आता चैतन्य एवढं झालं, चैतन्यच झालं. जयाचे मनाची चैतन्य झाले आणि एकदेशीय परिव्यापी लोकत्व. मग आता तो महात्मा एकदेशी म्हणजे एका देशात दिसत असला तरी सुद्धा त्यानं समस्त जग व्यापलेलं आहे त्याच्या अनुभवानं. तर आता ते ब्रह्मस्वरूप झालं अनुभवानं. आता ब्रह्म झालं. एका देशात असला, एका ठिकाणी असला, एका रूम मध्ये बसला असला, एका गावात जरी असला, तो आता लोकत्र व्यापिले. त्यानं संपूर्ण आपल्या अनुभूतीने काय केलं, जगामध्ये मी आहे अशी अनुभूती घेतली. आता तो जगत स्वरूप झाला, तो आता विश्वच झाला. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे अशी प्रतीती त्याला आली. आता कर्म आता करता कर्म करावे, हे कुंटले तया सोवावे. आता हे करता आहे, हे कर्म आहे, हे काय सगळं त्रिपुटी संपून गेली त्याची. करता कर्म कार्य सगळं संपून गेलं. हे खुंटले स्वभावे आपोआपच संपलं. आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. मग कर्म करता असला तरी तो कसा आहे, अकर्ता आहे. सगळं करत असेल पण वास्तविक त्याच्या अनुभवानं, त्याच्या प्रतीतीनं, प्रतीती बोधानं काय तो अकर्ता आहे, करता नाही. म्हणजे काय करत असेल ते करत असेल पण तो कसं मानतो, अकर्ता मानतो. नैव किंचित करोमीति तो मान्य तत्वविद
पश्येषु स्पृशन जिगरण नशने गच्छन स्वप्न सुजन प्रलाभने सूचन करून मिशन विशन इंद्रियानिंद्रियाती धारयन जे पारता तया देही मी आयसा ठाऊक नाही. अर्जुना त्या देहामध्ये मी आहे असं ठाऊकच नाही त्याला. देहात राहतो पण अमुक मी माझं कोणी अस्तित्व आहे ही त्याची भ्रांती, हा संकल्प नष्ट झाला. तरी कर्तृत्व कायचे काही उरे सांगे. ज्याला मी देह वाटतो त्याला कर्तृत्व आहे, ज्याला मी देह वाटतच नाही त्याला कसलं कर्तृत्व नाही का. म्हणून तो आता देहात आहे पण अमुक भ्रांती नाहीये, अहम भ्रांती नाही त्याला. मी कोणीतरी आहे, मी माणूस आहे, मी शिक्षक आहे, मी नोकर आहे, मी शेतकरी आहे, मी महाराज आहे, अमुक अमुक कोणतीही अहंकाराची भावना नाही. अहम, मी पापी, मी पुण्यवान, मी गरीब आहे, हे काय अहंकार आहे. अहंकार म्हणजे अहम करोती, अहमवृत्ती म्हणजे मीच स्फुरण होतं. पण ते मी इकडे तिकडे लावतो आपण देहावर. पण मी ज्याचा संपला मग तो आता देहात असला तरी काय ब्रह्मच आहे. मग आईसे तनु त्यागीन, तनु म्हणजे शरीर, शरीराचा त्याग करायची गरज नाही. शरीराचा त्याग झाल्यानंतर तो देवाकडे जातो देव होतो असं नाही. शरीराचा त्याग न करता तनु त्यागी विन अमूर्ताचे गुण. अमूर्त परमात्मा जो मूर्त नाहीये, ब्रह्म अमूर्त आहे. मूर्त म्हणजे प्रगट नाहीये, ते रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, असं जे अमूर्त असणारं परब्रह्म, त्या परब्रह्माचे गुण, अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. अशा योगी पुरुषामध्ये काय दिसतात, ते सगळे ब्रह्माचे गुण त्याच्यात दिसतात. ब्रह्मासंग आहे, ते असंग आहे, ब्रह्म निर्विकार आहे, तो महात्मा निर्विकार आहे. ते सगळे अमूर्त परमात्म्याचे गुण त्या महात्म्याच्या शरीरात दिसतात. म्हणजे शरीरात सोडायची गरज नाही. एरवी आणि काची परी तो एक शरीरी. अर्जुना, जसं बाकीचे सगळे शरीरात असतात, प्रत्येक शरीरात असतात बाकीचे लोक, तसं तू सुद्धा हात राहतो. 3.5 हाताच्या शरीरात राहतो, नाही असं नाही, एवढ्या कप्प्यात राहतो. तोही एक शरीरी. आशिष व्यापारी वर्तत दिसे बर का, वर्ततो असं नाही. पण लोकांना आशिष म्हणजे सगळे व्यापार म्हणजे काम क्रिया केलेले दिसतात. तो सगळं करतो ना. तोही नेत्री पाहे, तो सुद्धा कशाने पाहतो, ऐकतो कशानं, श्रवणी ऐकत आहे. परिस्थितीचं सर्वता नवल देखे. अर्जुना, आपण तो कानानं ऐकत असेल, डोळ्यानं पाहत असेल, पण ते म्हणतो पितलला नाही, त्याच्यात तो अडकत नाही. स्पर्शाशी तरी जाणे, स्पर्श कळतो त्याला, मऊ आहे का, कडक आहे का, ते कळतो स्पर्श. कठी परिमळ शिवी घराणे, घराण म्हणजे नाक, परिमळ म्हणजे वास, वास सेंड घेतो नाकानं. अवसरोचित बोलणे तयाई आते. प्रसंगाचे टायमाला कधी बी बोलत नाही बरोबर, समयोचित प्रसंगी त्याला सुद्धा बोलणं येतं. अवसरोचित, अवसर म्हणजे समयोचित बोलणे तयाई आते. आहारात ते स्वीकारी. असं तो आता अमृताचे गुण झाले म्हणजे काय जेवतच नाही 4-8 दिवस, असं काही नाहीये. खातो बी, आहारात स्वीकारी. ब्रह्मज्ञानी खात नाही असं काही फरक असेल नाही. जोग महाराजाला मामासाहेब म्हणायचे, का हो बाकीचे तुम्ही ब्रह्मज्ञान झालं म्हणता आणि खूप खाता नाही काजू बदाम. ते म्हणे, अरे मी आता जर भाकरी नाही, 2-2, 4-4 भाकरी खायची. जोग महाराजांचा शेवटचा सुद्धा, तुम्ही 4-4 भाकरी खाता. ते म्हणे, भाकरी नाही तर मग आंबून खाऊ का म्हशीचं. भाकरी नाही तर काय खाणार काय मी, आता नाही भाकरी खाणार हे ठीक आहे, का म्हशीचं आंबून खाऊ मग खाणार, तोही खाणारच ना. अवसरीची बोलणे तयार, ती आहारात स्वीकारी. त्याच्या ते परिहारी, जे त्यागायचं त्याचा काय करतो तो परिहारी, म्हणजे ते टाकतो परिहारी. निद्रेची अवसरी निधी सुटे. झोपाच्या टायमाला काय करतो, झोपाच्या टायमाला बरं का, दिवसा नाही. बोलणं सुद्धा कसं सांगितलं ब्रह्मज्ञानाचं, अवसरुचित बोलणं, टायमाला बोलणं, झोपाच्या टायमाला झोपणं. निद्रेच्या अवसरी निधीचे सुखे, सुखानं झोपतो झोपायच्या टायमाला सुद्धा. आपली इच्छा असेल, आपल्या इच्छेनुसार तोही चालत दिसे, तो सुद्धा चालताना दिसतो.
पै सकळ कर्म आयसे राहते किर, नाही का? आयसे कर्म सकळ, आयसे सकळ कर्मे किर राहते. सगळ्या कर्मामध्ये तो राहतो, वावरतो. हे सांगू काय एक एक अर्जुन एक एक सांगू काय काही पाठचं. डोळ्यानं पाहतो, कान ऐकतो, जिभेनं सेवन करतो, सगळं काय सांगू. हे सांगू काही एक एक देखे श्वासोच्छ्वासाधिक. श्वास उच्छ्वास, श्वास घेणं सोडणं आणि निमिषोन्निमिष म्हणजे झापड, उघडझाप डोळ्यांची पापण्या निमिषोन्निमिष आधी करून हे सगळं करतो. पण पार्थात याची ठाई ही आगवीची आठी नाही. वास्तविकतेची ही जी सगळी देहाची वृत्ती काम करत असते ती काही त्याच्या ठिकाणी क्रिया त्याला बंधन करत नाही. आगवीची आठी पाही परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. तो वास्तविक आपल्या अनुभवानं प्रतीतीनं आपला जे त्या अंतःकरणात अनुभव आला, प्रतीती आली, त्या प्रतीतीच्या बळानं तो त्या कर्माचा काय होऊ शकत नाही, करता होऊ शकत नाही. भ्रांती शेजे सुतला पण स्वर्ग सुखी भूतला. अर्जुना अशा पद्धतीनं तो भ्रांती शेजे म्हणजे भ्रांतीरूप बिछाण्यावरून शेजे सुतला, सुतला म्हणजे निजला. म्हणजे भ्रांतीच्या शेजेवरून म्हणजे काय सुतला म्हणजे निष्ठला. थोडक्यात एक भ्रांतीची शेज आहे. भ्रांती म्हणजे काय? भ्रम. भ्रम म्हणजे काय? म्हणजेच काय? जे नसणे, जे आहे जे नाही ते जे दिसणे. जिथं नाही ते तिथं वाचणे. म्हणजे स्वतःचा विसर पडून दुसरीच वस्तू आपल्याला मानणं याला काय म्हणायचं? भ्रांती. आपण ब्रह्म आहे तर त्याचा विसर पडला, आपण देहाला मानणं याला भ्रांती. त्या भ्रांतीच्या शेजेवरून तो जागा झाला म्हणजे झोपला म्हणजे निजला. म्हणजे भ्रांतीची शेज होती तिथं आता त्याला भ्रांती नाही थोडक्यात. आणि तो स्वप्न सुखे भूतला. मग आता त्याला त्या भ्रांतीच नाही तर स्वप्न सुखे भूतला. म्हणजे स्वप्नाच्या सुखानं किंवा त्याला स्वप्न आता पडत नाही. मग तो ज्ञानोदय चेविला म्हणून या. का बरं? त्याचं कारण आहे तो ज्ञानोदय चेविला. ज्ञानाचा त्याला काय झाला? उदय झाला. ज्ञानोदय चेविला म्हणून या. ज्ञानोदय चेविला म्हणून या तो भ्रांतीशी जी सुतला आणि स्वप्न सुखे भूलला. अशी काय झाली? त्याची अवस्था झाली. किंवा तो भ्रांती शेजेवर झोपला होता किंवा भ्रांती शेवर झोपला होता म्हणून त्याला स्वप्न काय पडू लागले? वेगवेगळे स्वप्न पडू लागले. नाही स्वप्न सुखे भूतला. पण आता ज्ञानाच्या ठिकाणी जागा झाला म्हणून तो आता काय नाही करता नाही. ब्रह्मनिधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोत्या लिप्यतेन स पापेन पद्मपत्र इवांबसा. आता सांगतात अर्जुना आता अधिष्ठान संगती आशिष इंद्रियवृत्ती आपुलेल्या आरतीवरती दिसती. अधिष्ठान संगती म्हणजे चैतन्याच्या आश्रयानं सर्वेंद्रियाच्या वृत्ती आपापल्या विषयाकडे काय करतात? धावतात. नाही का? म्हणजे आशेष इंद्रियवृत्ती सगळ्या इंद्रियांच्या वृत्ती आपुल्याल्या आरती वर्तत आहाती. आपापल्या अर्थामध्ये आपापल्या विषयामध्ये काय करतात? रमण होतात इंद्रिय आपापले. दीपाचे प्रकाशे गुरुचे व्यापार जैसे देही कर्म जाते वैभवता. म्हणजे आपापल्या अधिष्ठानाच्या संगतीनं अधिष्ठान स्वरूप आहे पण त्याच्या संगतीने इंद्रिय आपापल्या याच्यात राहतात. त्याचे तो खातो पितो पण ते इंद्रियामध्ये वर्तन करतात. गुणागुणेश वर्तन ती महत्वानं सज्जते. नाही का? गुणामध्ये काय करतात? वर्तन करतात. पण वास्तविक तो ती त्याला नाहीये असं सांगायचे. दिव्याच्या प्रकाशानं गुरुचे व्यापार जायचे. दिव्याच्या प्रकाशानं घरातले सगळे काय होतात? व्यापार होतात म्हणजेच काम होतात. देही कर्म जात त्याचे योगयुक्त. तसं सर्व कर्म योगयुक्त त्या पद्धतीने काय होतो? करतो. देही कर्म जात त्याचे योगयुक्ता. तो कर्म करी सकळे परिक्रम वंदनाकडे दिशेनं शिंपे जळी जळे
पद्मपत्र पद्मपत्र जैसे जळी न शिंपे तो कर्म करे सगळं कर्म करतो परिक्रमंदा नाकडे आकळल्या जात नाही. उदाहरण मागे पाहिलं आपण जैसे जळी म्हणजे काय आहे सप्तमी येते जळी जैसे न शिंपे जळे जळी जळे पद्मपत्र आलं लक्षात. पाण्यात नाही जले पाण्यात पद्मपत्र हा न शिंपे काय होत नाही तो काय न मनसा बुद्ध्या केवळ इंद्रिय योगीनं कर्म करून ती संगम आत्मशुद्ध आहे. मग तो सगळं काय न वाचन कर्म करतो पण तिची तार तुटलेली असते बुद्धीची. देखील बुद्धीची भाषणे जे बुद्धीची भाषा त्याला काही कळत नाही म्हणजे बुद्धिपूर्वक कर्म करताना दिसत नाही. आणि मनाचा अंकुरून द्यायचे त्या ठिकाणी मनात अशा विचाराचा अंकुर सुद्धा काय होत नाही उत्पन्न होत नाही. ऐसा व्यापार बोलीचे शारीरिक याला म्हणायचे शारीरिक कर्म म्हणजे जिथं बुद्धीला काही समज नाहीये शरीराचं कर्म ते जिथं मनाचा अंकुर उत्पन्न होत नाही ते नुसतं इंद्रियांचा व्यापार असतो त्याला काय म्हणायचं शारीरिक कर्म म्हणायचं. किती वाजले 7:54 7:54 झाले.